माझे नाव वेदा प्रसाद मातुरकर असून मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मांगली तालुका लाखनी जिल्हा भंडारा येथे विद्यार्थी आहे. बिडेगाव 2025 अंतर्गत मी निवडलेला विषय आत्मनिर्भर भारत. माझ्या प्रोटोटाईपचे नाव आहे मल्टीपर्पज स्मार्ट स्टिक. अंध, वृद्ध आणि शेतकरी लोकांना चालताना अडथळे ओळखणे, समतोल राखणे आणि सुरक्षिततेची जाणीव ठेवणे यात मोठी अडचण येते. अंध व्यक्तींना समोर अडथळा आहे का हे वेळेवर कळत नाही, त्यामुळे अपघात होऊ शकते. वृद्ध व्यक्तींना तोल जातो, अंधारात चालताना भीती वाटते. शेतकरी लोकांना रात्री शेतात चालताना दगड, साप, पाणी इत्यादी अडचणींना भीती वाटते. बाजारात मिळणारी स्मार्ट उपकरणे महाग असून ती सर्वसामान्य लोकांना परवडत नाही, त्यामुळे अशी कमी खर्चाची, हलकी आणि सोपी स्मार्ट काठी तयार करणे आवश्यक आहे, जी अडथळा ओळखून प्रकाश, आवाज, कंपन देईल आणि वापरणाऱ्याला सुरक्षित ठेवेल. बाजारात मिळणारी उपकरणे महाग असल्याने ती सर्वांना उपलब्ध नाही, त्यामुळे अशी किफायतशीर आणि समाजाला उपयोगी स्मार्ट बहुउपयोगी काठी तयार करणे आवश्यक आहे. या काठीला बनवण्यासाठी लागणारे साहित्य: आर्डिनो UNO सर्व सेन्सर, काठीच्या नियंत्रण केंद्र सर्व सेन्सर नियंत्रण करते. अल्ट्रासॉनिक सेन्सर, अडथळा आल्यावर समोरचा अडथळा ओळखण्यासाठी. बझर, समोर अडथळा आल्यावर इशारा देण्यासाठी. व्हायब्रेशन मोटर, अंध व्यक्तींना कंपनाद्वारे सूचना देण्यासाठी. LED लाईट, रात्री चालताना प्रकाश देण्यासाठी. कनेक्टिंग वायर, सर्किट जोडण्यासाठी. बॅटरी, वीज पुरवठ्यासाठी. बॅटरी होल्डर आणि सीट, बॅटरी जोडणे आणि बंद चालू नियंत्रणासाठी. PVC पाईप, काठीचा मुख्य भाग. माझे नाव सुचित सचिन मनवे असून मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मांगली येथील विद्यार्थी आहे. मी तुम्हाला स्मार्ट स्टिकचे उपयोग सांगणार आहे. काठी अडथळा ओळखून आवाज किंवा कंपनद्वारे सूचना देते, त्यामुळे अंध व्यक्ती सुरक्षितपणे चालू शकतात. ही काठी हलकी असून आपल्याला चालण्यात आधार देते. तसेच अंधारात दिवा वापरून चालणे सोपे होते. शेतात चालताना खड्डे किंवा दगड असल्यास काठी सूचना देते. पाण्याची ओलसरता सेन्सर वापरून जमिनीतील आर्द्रता ओळखता येते. रात्री किंवा एकटे चालताना काठीतील बझर वाजवून मदत मागवता येते. रेन सेन्सर बसवून पाऊस सुरू झाल्यावर सूचना मिळते, त्यामुळे वापरकर्ता वेळेत संरक्षण घेऊ शकतो. धन्यवाद.